हे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे सकाळचे 8:30. आम्ही आता आहोत गुजरातमध्ये. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेलच. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, आमची 3rd ॲनिव्हर्सरी आज. येस, 3 वर्ष झाली लग्नाला. तर येस, वी आर एक्सायटेड. आणि चिनू पण तिकडे झोपले माझ्या पप्पांकडे. सकाळी मी गेले होते तिला बघायला, पण ती झोपलेलीच होती. अचानक काल का आम्ही तिला काय झालं, रात्री ती खेळत होती माझ्या पप्पांच्या इथं रूममध्ये आणि तिथंच झोपली. ती खूपच दमली होती, म्हणजे पोरं प्रवासामध्ये दमतातच, त्यामुळं ती तिथंच झोपली. आता मी काय करते, चिनूला दूध गरम केलं. सो स्वीट ऑफ ते हॉटेलमध्ये त्यांनी खाली आम्हाला दूध पिशवी दिली चिनूसाठी. ते तिचं दूध गरम केलं मी. आणि आता तिला मी इथे हे बनवते, पेज बनवते. हे काम मी कुठेही जाऊ दे, काही स्पेशल ओकेजन असू दे, पण हे काम करणं खूप मॅन्डेटरीच आहे. पोरांसाठी ते सगळी भांडे वगैरे घेऊन जाणं, पेज घेऊन जाणं, इंडक्शन घेऊन जाणं, हे तर आमच्या कुठल्याही ट्रिपमध्ये असो, दुबईला असू दे, आम्ही केरळला जाऊ दे, आम्ही हे सगळं कॅरी करतो. मी केरळला तर कुकरसुद्धा घेऊन गेली होती. ती खूप छोटी होती, साधारण 11-12 महिन्याची होती, 12-13 महिन्याची ती. येस, करेक्ट. तेव्हा तर मी कुकर वगैरे सगळं घेऊन गेलं, ते भात वगैरे सगळं. आता ती थोडंसं बाहेरचं खाती आहे, त्यामुळं काही नाही, पण सकाळी तिला दूध आणि पेज ही मॅन्डेटरी आहे, तिला लागतंच. ना तुझं शिकलो. तुला आठवण नाही आली का जरा पण मम्माची? ती बाई आली ती. तिचा फोन आला ना, तिला कळालं मम्मी पप्पाचा फोन आलाय. मला म्हणते तिकडे जायचं, त्या रूम मध्ये जायचं. चिगलं कधी उठली? उठवलं तू आता बोलली ना, तिला सो मी झाली आहे आत्ता रेडी. इंद्रजित पण रेडी झाला आहे. जो माझा लुक आहे गेट रेडी विथ असवाला, तो मी इंस्टाग्रामला टाकणार आहे. तर तुम्ही नक्की इंस्टाग्रामला माझ्या व्हिजिट करा, तिथं बघा. आणि जे तिथं रेडी झाला आहे. काय झालं बघूया. चिनू नंगू नंगोली तुम्ही दे ते दे. एक स्टाईल बघितली का खिशात हात तिच्या? काय करते? फोटो का काढला? ही आयडिया चांगली आहे. कुठं पण तुम्ही जाताना फोटो काढून घ्या, म्हणजे ते कळतं की तुमच्या गोष्टी व्यवस्थित त्याच जागेवर आहे की नाही. काय बोलली मम्मीकडे? ये बोलली का तुला मोबाईलचं लॉक ओपन करता येत नाही मम्मीच्या, म्हणून तुला मम्मी बोलवती. लॉक ओपन करता येत नाही तिला, त्यामुळे मम्मी मम्मी चाललंय तिचं. मला तर मम्मी कॉलेजला चालली असंच वाटायला लागले. हा ना, ते कॉलेजचे पोरी नसत का? ठेवा मम्मी. चलो 10 वाजले डॉट. ठीक आहे, आम्ही आता चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटीला. नाश्त्याची व्यवस्था बघतोय. नाश्ता इथं कुठे भेटेल? कोण काय बनवून देते? भजे वडापावर पप्पांचं लय जोर असतो आमचं. काय असू दे, भजे वडापाव बस. इथे खावायला असं किती लहान वाटते ना. हा ना, इथे नदी आहे. इथे एवढं मोठं पात्र आहे नर्मदा नदीचं. केवढं मोठं पात्र आहे बघ ना. सो आम्ही इथं आलो आहे फूड कोर्टला. ह्यांचंच आहे, पण ॲक्च्युली इथं तुम्हाला 50 रुपये पे करून पार्किंगला तुम्ही गाडी लावू शकतात. भूक पण लागली, आम्ही नाश्ता नाही केला. तुम्हाला इथं येताना काहीच दिसणार नाही, म्हणजे खूप लिमिटेड तुम्हाला असे छोटे हॉटेल्स दिसेल, जे की घरगुती, पण ते पण एवढे आम्हाला क्लीन नाही वाटले, त्याच्यामुळे आम्ही तिथं नाही जेवलो. पण तेच आहे, असं एकदम गरम नाही, पण झळा एकदम लागतात ते. आणि रात्री गारवा आहे, त्यामुळे दुपारी मार्च एंडचा ही गोष्ट सांगतो मला. बघा, असं फूड कोर्ट आहे, छोटंच आहे, पण इथे एवढे 2-3च ऑप्शन आहे. साऊथ इंडियन वाला ऑप्शन इथे आहे बघा. इथे काय ग? चिना पापी घेतली मम्मीची आणि मम्मीची. नको अशी. महानौटंकी आहे.
तिकडं बघ काय आहे. मी छत्र्या विसरले बरं, मम्मीने 2 छत्र्या घेतल्या. बाकीचं आता इथून आम्ही बसनी जाणार आहे पुढे. ॲक्च्युली इथे लहान मुलांसाठी पण त्यांनी प्रोव्हिजन दिली आहे की तुम्ही जर तुमच्याकडे लहान मुलं असेल तर तुम्ही परमिशन काढून तुमची स्वतःची गाडी तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात, म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत. मला माहीत नाही एक्झॅक्ट कुठपर्यंत, पण ते म्हणे तुम्ही घेऊन जाऊ शकतात. पण आम्ही जाणार आहे बसनीच, ते की फ्री ऑफ कॉस्ट असते. लेट्स गो. अशा पिंक कलरच्या बघा रिक्षा आहे, ई रिक्षा, ज्या की सगळ्या लेडीज चालवतात. चांगलं यार आहे ना. आता इथे आज जाऊन तिकीट काढून बसमध्ये जायचं आहे. बसचं तिकीट आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीचं तिकीट आहे. चलो, मी इथे आले बघा. इथं बसेस असे अवेलेबल आहे. वाव मस्त. आहे की मस्त बस आहे बघा. अशी आतनं बस आहे. एसी इलेक्ट्रिकल आहे. हा हो, इलेक्ट्रिक सायकल पण ठेवलंय. ते पिंक कलरचे मला आवडलं पण त्या गाड्या. हा ते रिक्षा सगळं इलेक्ट्रिक आहेत गाड्या इथं. रिक्षा असो, बस असो, सायकल असो. मला वाटतं त्याच्याचमुळं आपल्या गाड्यांना परमिशन नाही. मला वाटतं U-turn इथे आरोग्यवन आहे आणि प्रत्येक ठिकाणी बस स्टॉप आहे. हे आपल्याला फिरवतात, म्हणजे दाखवतात कुठे काय काय आहे. मियावाकी फॉरेस्ट गार्डन नसला मियावाकी फॉरेस्ट आपके लेफ्ट साइड पे जापानीज टेक्निक से ग्रो किया गया फॉरेस्ट. तुम्हाला इथून पण बघा किती छान दिसतो स्टॅच्यू. हे डॅम आहे हा, आणि आता उन्हाळ्यामुळे कमी आहे. हे बघा इथे बघा लहान मुलांसाठी तुम्हाला स्ट्रोलर भेटेल, जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे. वा नाईस. इथं अजून अवेलेबल आहे. तुम्हाला चिनूला स्लीपिंग वाला करणार भैया. वा वा वा, चिनूला एकदम छान भेटला आहे ना. घे, राहू दे ओपनच, जरा वारं येते. फोटो फायनली सगळं चेकिंग वगैरे झालं. आम्ही आलो आतमध्ये. इथून पण स्टॅच्यू खूप छान दिसतोय, मला दाखवते. नाही येणार मम्मी फोटो. इथे फ्री ड्रिंकिंग वॉटर सुद्धा आहे. हे बघा, हे लव बर्ड्सचं तर पहिलं असते बाबा. फोटो फोटो फोटो, इतके फोटो. तिसऱ्यांदा आले दोघं जण इथे, तरी पण ह्यांना नवीन सारखंच फोटोज पाहिजे. अच्छा, प्रदर्शनी गॅलरी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, व्ह्यूइंग गॅलरी. ओके, सगळे इन्क्लुडेड आहेत. हां चलो. तुम्ही जेव्हा एंट्री कराल तर तुम्हाला असं काही दिसेल हॉल. थोडं बरं वाटतं. AC आहे एकदम मस्त छान. काय चाललंय पप्पा बघ. पप्पा वाटतं पप्पांचा फोटो चाललाय काय. काढते. हा, वरती जाणार का आपण, का पायापाशी जाणार आहे? अच्छा, इथं फक्त आपण डायरेक्ट वरती जाणार आहे. अच्छा, मी आता लिफ्टने चाललोय वरती. वा, इकडं जायचंय का? आम्ही आता स्टॅच्यूच्या आत आलोय, इनसाइड. मम्मी आली इकडून आते. ओके चल. हे बघा, ही जी जाळी तुम्हाला दिसली होती ना, ही जाळी जे की जॅकेट म्हणून आहे बघ, छातीवरती येते. हां. छातीच्या हाईटला आलोय. अच्छा, इथून असं व्ह्यू दिसतो. तिकडं डॅम आहे ना. हे व्ह्यूइंग गॅलरी, इथून सगळा खालचा व्ह्यू तुम्हाला दिसेल बघा, म्हणजे डॅम.
बघा इथे डॅम वगैरे तुम्हाला दिसेल, पाणी, नर्मदा नदी. चलो छान आहे, पण गार आहे इथे त्यामुळेच बरं वाटतंय. आता आम्हाला जायचं आहे इथे खाली पायापाशी पायथ्याशीच. छत्री उडून गेली. पाय बघा, पुतळा एवढं मोठं आहे की म्हणजे मान पण वरती. हा ना, मानच वरती करताय ना. तोंड तर इथून दिसतच नाहीये. पाय बघा, एक एक पाय बघा फक्त. माय गॉड. 182 मीटर आहे. वर्ल्ड हायेस्ट. या झोपेतून म्हटलं माझ्या बाबा तुला सोडून गेलता मोय पप्पा. अगं माझ्या अगं आले आले. पाणी आण ना, आम्हाला पाणी आण ना. जाण पाणी. या पाणी आण ना माझ्या चिकलो बोबल्यानी. ये पाहिलं मला पाणी दे, पाणी दे. थँक्यू चिनू, थँक्यू थँक्यू. का ही सीजी गाडी आहे. हा घ्या ना. रोज काही ना काही चिनूच आमच्या चालू असतं. चिकडू अगं ते कोण बसायचं? मी बसू का? कुठे आहे तू चिनू? झोपत आहे का अजूनही? हॅलो हाय. आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 6 वाजले ना झाले. आता मग पप्पांचं आवरायचं बाकी आहे, ते आवडत आहे. तर लिपस्टिक्स, येस, तर लिपस्टिक बाबतीत खूप जण मला कमेंट्स करतात की स्वामींची शेड तू सांगायचं लिपस्टिकची. तर मी तुम्हाला सांगते थांबा. ही जी लिपस्टिक मी वापरली आहे, ह्या लिपस्टिकचा जो शेड आहे तो हे लॉरियल पॅरिसची आहे आणि तिचा शेड आहे 500. येस, वाईन नॉट. 500 वाईन नॉट हा लिपस्टिकचा शेड आहे. तर हे बघा किती छान कमान आहे बघ ना. पण है ना, एकदम अशी संस्कृती. बघा कमानीच किती छान आहे जे बनलेलं. पोईच्या इकडे लाव ना. किती छान बनवलंय हे बघा. खरंच जेव्हा पण तुम्ही निळकंठ धामला येतात, हा भव्य दिव्य. तर संध्याकाळीच आलं पाहिजे, खूप छान दिसतं संध्याकाळी. बघा तुम्ही माझ्या भागे पण बघू शकता, लाइटिंग किती मस्त दिसत आहे. मंदिराच्या लाइटिंग्स बघा ना किती सुंदर वाटतंय. प्रत्येक ठिकाणी एवढी छान अशी लाइटिंग केलेलं आहे बघा. किती छान फाउंटन आहे बघा, नटराज फाउंटन. सुंदर वाटतंय. बाल स्वरूप ना घनश्याम महाराज बघा, सगळी खेळणी दिली. किती क्यूट वाटतंय. किती छान गॅलरी आहे. असं पाहिजे का रे महल. आता वाजले रात्रीचे 9 आणि आम्ही आलो आहे कुबेर भंडार इथे. हे आजच्या प्लॅनमध्ये ॲक्च्युली नव्हतंच, कारण की आज अमावस्या आहे आणि खूप गर्दी असते इथे. बघू किती भरपूर गर्दी आहे. पण म्हणलं चला बघूया, एक चान्स घेऊया. भेटलं तर भेटलं दर्शन.
त्यामुळे आम्ही आज रात्रीच इथं आलो. 9 वाजले, अजून एवढी गर्दी आहे. खूप खूप जास्त लाईन आहे. मला तर वाटतं सकाळी किती लाईन असणार आहे. म्हणजे सकाळी माघारी जाऊन परत यायचं म्हणजे त्यात 2 तास जाणारच आहेत प्रवासात. त्यापेक्षा ते VIP तिकीट काढलेलं कधी पण बेटर. इकडून चला पप्पा. आम्ही आता चाललो आहे. लाईन बघितली 1-1.5 तासाची लाईन आहे. नॉट पॉसिबल आत्ता नाही होणार पॉसिबल आमच्यासाठी. बेटर आहे VIP, कारण चिनू पण आहे सोबत. तर आम्ही VIPचं तिकीट बघायला चाललो आहे. आता मी VIPचं तिकीट काढले VIPच्या लाईनमध्ये. एका माणसाची 250 रुपये असा रेट आहे कुबेर भंडारच्या इथे. कारण की ही जी तिकडं लाईन लागलेली आहे साठी आपली, त्याला भरपूर गर्दी आहे. नॉर्मल लाईन बघा केवढी आहे. VIPला नाही आहे गर्दी. नॉर्मलला बघा किती गर्दी आहे. जय कुबेर. लाईन आज शनी अमावस्या आहे. हां, शनिवार. चांगलं दर्शन झालं मग आजचं. सो काय, आत्ता वाजले रात्रीचे 12. आम्ही कुबेरधाम करायचं आज आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण ते पण झालं. तर आजचं आमची ॲनिव्हर्सरी ट्रिप म्हणजे पहिलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी, सेकंड जे होतं निळकंठेश्वर धाम, आणि थर्ड जे आहे कुबेर भंडार. तर कुबेरधाम. तर असं आमची मस्त कंप्लीट झाली आहे ॲनिव्हर्सरी ट्रिप. तुम्हाला कसं वाटलं हा व्लॉग मला नक्की कळवा. मी खूप घाईघाईत 2 स्पॉट लास्टचे दाखवले. वाय बिकॉज आम्ही एवढं पळत होतो, आम्ही पण खूप घाईत होतो, त्यामुळे खूप छान व्यवस्थित दाखवता आलं नाही. पण तुम्ही पण हे 3 स्पॉट एका दिवसात आरामात करू शकतात. तर आम्ही पण केलं, तुम्ही पण करू शकता. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सो तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडले तर नक्की मला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. सो टिल देन बाय बाय बाय.